मी आज एका दाण्याची गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. बळीराजासाठी ही दैनंदिन गोष्ट असेल, परंतु इतरांनीही ती संपूर्ण लक्षपूर्वक ऐकावी आणि त्यामागील बळीराजाची संवेदना समजून घ्यावी ही नम्र विनंती. तर हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मंडळी, आमच्या या आधीच्या व्हिडिओला जो श्री शुक्राचार्य महाराजांबद्दल आम्ही मांडलं होतं सगळं माहिती, तर त्या व्हिडिओला तुम्ही उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तर मंडळी, पेरणीचे 2 सीझन असतात, पहिला खरीप आणि दुसरा रब्बी. जसे ढग दाटू लागतात तसं बळीराजाला पेरणीचे वेध लागू लागतात. मग आपल्या अनिश्चित हवामानात कुठले पीक तग धरू शकते याची चाचपणी सुरू होते आणि मग त्यात पहिला नंबर लागतो मक्याचा. कारण कसं आहे, पर्जन्यमान थोडं कमी किंवा जास्तही झालं तरी तो तग धरू शकतो. आणि मग सुरू होतो प्रवास त्या एका दाण्याचा. काळ्या आईची चांगली मशागत केली जाते. मग उच्च प्रतीचं बियाणं विकत घेतलं जातं. रासायनिक का होईना त्यावर बीज प्रक्रिया झालेली असते. आणि मग योग्य वेळी वापसा बघून ते बियाणं मातीच्या हवाली केलं जातं. आणि मग पुढल्या काही दिवसात सुंदरसा बीजांकुर काळ्या आईच्या उदरातून बाहेर येतो. इथे त्याने त्याची उगवण क्षमता सिद्ध केलेली असते. सकाळचे कोवळे सूर्यकिरणं त्याला लाडाने न्हाऊ घालत असतात. तसंच अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये तो डुंबत असतो आणि आकाशाच्या दिशेने तरारत असतो. परंतु मध्येच वाढीचा काळ सुरू असताना अचानक पाऊस दडी मारतो. तरी बळीराजा त्याला इकडून तिकडून पाण्याची सोय करून त्याची तहान भागवतो. असंच दिवस जात राहतात. मक्याचे पीक जोमदारपणे उभे राहते. आता ते बाल्यावस्थेतून तरुणावस्थेत पदार्पण करते आणि नेमके आता अतिवृष्टीचं संकट बळीराजापुढे येऊन उभं राहतं. आजच उघडीप मिळेल, उद्या मिळेल या आशेवर बळीराजा आभाळाकडे आस लावून बघत असतो. दसरा गेला, दिवाळी गेली, पण वरुण राजा काही थांबायचं नाव घेईना. अशाही परिस्थितीत मक्याचे पीक चिखलात घट्ट पाय रोवून ताठमानेने उभं होतं. त्यातच कणसे येऊन गेली, दाणे टच्च भरले गेले. आता तो एक दाणा नव्हता बरं का मंडळी, तर त्याचे 1000 पिवळे धमक दाणे झाले होते. पाऊस काही थांबेना. विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्या. शेतांमधून नाले वाहू लागले. शेताला तलावाचं रूप आलं. जमिनीची पाणी घेण्याची क्षमता संपली. आता मात्र बळीराजाचा धीर सुटू लागला होता. पण हार मानेल तो बळीराजा कसला? उभ्या आकाशाखाली आपल्या पिवळ्या सोन्याची अशी परवड पाहायला पण हिंमत लागते बरं का मंडळी. ऐऱ्या-गैऱ्याचं एक काम नाही. मग हळूहळू पाऊस ओसरू लागतो. काहींचा चारा, जो त्यांच्या जनावरांचा येणाऱ्या काळातला खाद्य खुराक होता, तो सडून गेलेला असतो. काहींनी चढ्या दराने खरेदी करून लावलेले कांद्याचे उळे तर नामशेषच झालेलं असतं. शेवटी एकदाचे पुन्हा सूर्यराज कार्यभार वरुण राजाकडून स्वतःकडे घेतो आणि जमीन जरा जरा कोरडी व्हायला लागते. मग सुरू होते मका कापणीसाठी मजुरांची शोध मोहीम आणि अखेरीस चढा दर देऊन मजूर लावून मका कापला जातो. कणस खुडले जातात. त्यांची रास केली जाते. प्रतिकूल हवामानाशी झुंजत इथपर्यंत आलेल्या दाण्याची लढाई आता आपण ऐकली. पण आता खरी शोकांतिका त्या दाण्याची आणि त्याला पिकवणाऱ्या बळीराजाची अजून पुढे मी सांगते तुम्हाला. उद्ध्वस्त पिके, घरांचे, संसारोपयोगी वस्तूंचं अतोनात नुकसान, तसंच काढलेल्या कर्जाचा डोंगर, या गोष्टींमुळं बळीराजा पुरता कोलमडलेला असतो. मग दबावापोटी राज्य सरकार हमीभावाचे काहीतरी योजना आपल्यापुढे आणतो. मग नोंदणीसाठी प्रत्येक गावात सेंटर उघडलं जातं. तिथे 2 थातुरमातुर माणसं बसवली जातात. त्यांना मका कोण, कधी, कुठे खरेदी करेल याची कुठलीच गाईडलाईन नसते. आणि तोपर्यंत पुन्हा पाऊस पडला तर हातातोंडाशी आलेला हा घासही जायचा या काळजीने पुन्हा व्यापाऱ्यालाच त्याने स्वयंघोषित केलेल्या दरात मका विकून मोकळं व्हावं लागतं. हमी भाव हवेतच विरून जातो
आणि शेवटी या निसर्ग, बळीराजा, सरकार या लढाईत व्यापारीच सरस ठरतो. ही दैना फक्त मका पिकाचीच नाही बरं का. जे जे शेतात लावलेलं होतं ना, भाजीपाला, उदाहरणार्थ गिलके दोडके शेतकऱ्यांनी लावलेलं असतं थोडंफार साईडला, तर ते पण सगळंच खराब झालं. आणि जनावरांची तर फारच अवस्था वाईट झाली. गवतही सडून गेलं. तर त्याच्यामुळे त्यांच्यापुढे काय टाकावं हा प्रश्न बळीराजाला पडला. जो चारा साठवलेला होता ना, तोही ओलावून गेला. हो ना. हो हो. तर आपले नाही का, आपण मागच्या वर्षी आपल्याला किती आले होते ते देवडांगर? हो ना. 7-8 आले होते. 3च बिया लावले होते आपणही खाल्ले आणि आपल्या नातेवाईकांमध्येही वाटले. हो, वनोळा दिला. किती मस्त वाटायचं. मस्त वाटायचं एकदम. शेवटपर्यंत खात होतो आम्ही ते भाजी बिना करून. फवारणीचं आणि हो घरचं म्हणून. हो. आणि यंदा 2-4च आले. ती घरी आल्यावर सडून गेले. ते अति पाण्यामुळे. अतिपाण्यामुळे असं झालं ते. ते मराठवाड्यात तर अजून अवस्था वाईट होती. ते तिथले तर जनावरच वाहून गेले अगदी. ते शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्यांचे गोठेच्या गोठे पाण्याखाली चालले गेले. शेती सुद्धा वाहून गेली. शेती खरडून गेली. हो, काहीच राहिलं नाही. मातीचा थर वाहून गेला आणि खडकाळ फक्त उरलं. होत्याचं नव्हतं होऊन गेलं. म्हणजे आता सुरुवात कुठून करायची हा प्रश्न आहे. आणि जरी राज्य सरकारने मदत केली ती तुटपुंजी असते, तिच्याने काय होतं. आणि तिच्यात इतके निकष असे लावून ठेवले की आपण त्या निकष मध्ये कसे बसू आणि कशी मदत मिळेल आपल्याला. तेच ना, ते निकष असेच असतात की शक्यतो सगळे सुटून जावे त्याच्यातून, कोणी सापडूच नाही. आणि आता तुम्ही सांगतात हेक्टरी आम्ही इतकाच मका घेऊ, आणि समजा तुम्ही हेक्टरी 15 क्विंटल घेताय आणि आमचा 20 क्विंटल आलाय उदाहरणार्थ, मग त्या 5 क्विंटल कुठे घेऊन फिरायचं? आम्ही कुठे घरी घेऊन येऊ का परत? त्याचं काय करायचं? म्हणजे हे सगळं गाजर दाखवण्याचं काम आहे. बळीराजाची ही सगळी परवड मांडण्यासाठी चांगले दमदार बदलण्यासाठी किंवा त्यांना समजून घेण्यासाठी असे चांगले दमदार नेते पुढे आले पाहिजे. आणि जसे हे आपले माननीय शरद जोशी साहेब होते, शेतकऱ्यांचे कैवारी आणि निष्ठावंत नेते होते, ते पुन्हा जन्माला यावेत असं म्हणण्याची वेळ आली आता, नाही का? इतका खडतर प्रवास करूनही हार मानेल तो बळीराजा कसला मग? पुन्हा रब्बी हंगामासाठी तो कंबर कसून उभा राहील, नव्या जोमाने, नव्या उमेदीने. तर मंडळी, हा जो मी दाण्याचा प्रवास आपल्यापुढे मांडला तो अतिशय खडतर आहे, आणि तरी आपल्या ताटातील अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या. आपण घरी तर शक्यतोवर ह्या गोष्टी पाळतो, पण बाहेर जेव्हा कुठे लग्न समारंभात वगैरे जातो तिथली अवस्था आपण पाहिलेली आहे की किती अन्न वाया जातं वगैरे. तर कृपया तसं नका होऊ देऊ. जेवढं लागेल तेवढंच ताटात घ्या, अन्नाचा आदर करा. कारण बळीराजा हा जो आहे ना, हा सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. तो जर बसून गेला तर आपण काय खाणार? भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, आणि आपली जी अर्थव्यवस्था आहे तिचा शेतकरी हा एक महत्त्वाचा कणा आहे. आणि त्या बळीराजाची अशी परवड होता कामा नये, आणि दखल घेतली गेली पाहिजे. ही जी शेतकऱ्याची आज परवड होते आहे, शेतीमालाला पाहिजे तसा भाव देत नाही, सगळं महाग असतं. पण धान्य वगैरे सगळं स्वस्त असतं. त्या मानाने खूपच स्वस्त असतं. इवन म्हणजे शेतीला लागणारं बियाणं, खतं सगळं महाग, आणि शेतमाल मात्र स्वस्त. म्हणजे हे कुठलं गणित आहे? असं. तर असो, ह्याच्यावर आपण किती वेळ बोलू शकतो. तर मंडळी, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला व बळीराजाविषयी आपल्या संवेदना कमेंटद्वारे नक्की व्यक्त कराव्या ही विनंती.
आणि हा आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान जय किसान. इथे बघा मंडळी, आमचा आता हा जो मका आहे हा आता या पिकअपमध्ये भरण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि मग आता संध्याकाळची वेळ आहे, खूप वातावरणात एकदम गारठा वाढलेला आहे. अशात आता ही पिकअप लोड करून ठेवली जाईल आणि पहाटे 5 किंवा 6 वाजता ही मार्केटमध्ये नंबरला उभी राहील. उभी राहील. आणि मग एक व्यापारी आम्हाला तिचा काहीतरी त्याला दाम जेवढा देईल. वाटेल तेवढा. त्याला योग्य वाटेल तसा त्याच्या पद्धतीने स्वयंघोषित असा दाम देईल. संपला आमच्या मक्याच्या दाण्याचा हमी भाव प्रवास. गेला उडत. हमी भाव गेला उडत. उडत. आणि सरकारच्या योजना मका फेडरेशन ते कागदावरच राहिलं. विरून जातं ते कागदावर. हवेत विरून जातं. हम्म. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आमचे इतर व्हिडिओही बघा. धन्यवाद.